वाहिनीवर सह्याद्रीची पाहरू नेसली गो. स्त्रियांना अतिशय चांगल्या चांगल्या क्षेत्रांमध्ये आनंदाने सहभागी होता यावं अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण करायला पाहिजे. नीला चल चल पारू. हिरकणी पुरस्कार या नावामध्येच त्याचं वेगळेपण आणि त्याचं महत्त्व हे दडलेलं आहे. सबसे पहले तो ये अच्छा लग रहा है कि ये महाराष्ट्र से मिल रहा है, क्योंकि मैं यहीं मैं पैदा हुई थी और यहीं मैंने लॉ किया. समाजाचे जे निरनिराळे घटक आहेत, विशेष करून पुरुष जे आहेत हे त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या बरोबरीने भागीदारी करतील आणि आहे ही परिस्थिती बदलवतील. वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या स्त्रियांनी महत्त्वाचं कार्य केलं आहे त्या कार्याचा पुरस्कार हिरकणी पुरस्कार. प्रसारण 16 मार्च दुपारी 3:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. रविवार विशेष मराठी चित्रपट आधार. मला तुमच्यासाठी एक साडी घ्यायची आहे. तुम्हाला कुठला रंग आवडतो? माझ्या आनंदाबरोबरच माझ्या जबाबदाऱ्यांचं ओझं घ्यायला लावायचं. हे बघ बेटा जानकी, आम्हाला वाटतं तुझं लग्न व्हावं. तुम्ही मला पैसे देणार होतात ना? पैसे? हा. कसले पैसे? तुम्हाला सांगितलं नाही का मला नवीन धंदा सुरू करायचा आहे. आजवर धंद्यात पैसे येतात असं ऐकलं होतं मी, पण तुझ्या तर धंद्यात पैसे चाललेत माझे. प्रसारण रविवार दिनांक 17 मार्च दुपारी 4 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. रसिक हो यासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक हो यासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जो कार्यक्रम करतो तो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असतो. आजचा विषय आपला ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असा आहे की कंबरदुखी आणि गुडघेदुखी. खरं सांगायचं झालं तर ज्येष्ठ नागरिकांमध्येच कंबरदुखी आणि गुडघेदुखी असते असं नाही. हल्ली खरं ह्या दुखण्याला वयच राहिलेलं नाही आहे. कुठल्याही वयामध्ये ह्या दोन दुखण्यांचा त्रास उद्भवू शकतो. आज आपण भर अशावरती देणार आहोत की जेव्हा कंबरदुखी आणि गुडघेदुखी तुम्हाला होते त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर थोड्याशा प्रमाणामध्ये क्लिनिकल डायग्नोसिस करतात. त्याच्यानंतर मग एक्सरे, MRI आणि मग सर्जरी, ह्या सगळ्या एका पूर्णतः असलेल्या शृंखलेमध्ये आपण अडकतो. प्रश्न असा असतो की थोडीशी जीवनशैली बदलल्याने, थोडंसं वजन कमी केल्याने आणि काही पर्यायी उपचार पद्धती उपलब्ध असली तर त्याचा अवलंब केल्याने ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो का? आज आपण ह्याच्यावरतीच विचार करणार आहोत. कारण अगदी शहराच्या भागात लक्षात घ्यायचं झालं तर असं आपल्याला जाणवतं
की शहरी भागातली लोक नी रिप्लेसमेंट फार लवकर ॲक्सेप्ट करतात किंवा फार लवकर त्याला तयार होतात. त्यांच्याकडे थोडी पैशाची उभंही असते. पण जर पेशंट गरीब असला, नी रिप्लेसमेंट शक्य नसली आणि त्याचं पेन थांबणं जर गरजेचं असलं, जी दुःखी तुम्हाला आहे ती जर थांबणं गरजेचं असलं, तर ह्याच्यासाठी काही पर्यायी उपलब्ध योजना मेडिकल सायन्समध्ये आपल्याला दिल्या आहेत का, ह्याच्यावरती आज आपण थोडासा विचार करूया. आणि विचार करता करताच थोडंसं आत्मभानही ठेवूया की खरोखर या सगळ्याची आपल्याला गरज आहे का, आणि गरज असली तर कुठल्या मार्गाने जायला पाहिजे. कमीत कमी सर्जरी म्हणतो आपण, असं मेडिकल सायन्समध्ये सांगितलेलंच आहे. याचा आपण आणि हे आपल्याला देणे आपण ओळख करून डॉक्टर कृष्ण ढोणे हे स्वतः MS ऑर्थोपेडिक आहेत. ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते काम करत असत. त्यांचा मूळ उद्देश जो आहे, पूर्ण त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीची जे अनुभव आहे तो अनुभव एवढ्या गाठीशी घातलेला आहे की जे गरीब रुग्ण असतील त्या गरीब रुग्णांना जर शस्त्रक्रिया परवडत नसेल, त्यांनी काय पेन घेतच आयुष्य जगायचं का, तर नाही. ह्याला पर्याय आहेत. ह्याला अनेक पर्याय आहेत. ज्यांच्या अंगावरती कपडा नाही अशी आदिवासी लोक आहेत, त्यांना खालती उठायला बसायला उलट शहरी लोकांपेक्षा जास्त लागतं. त्यांनी नेमकं काय करायचं ह्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य संपूर्ण हे मार्गदर्शन करण्यासाठी वेचलेलं आहे. तेव्हा त्यांचे अनुभव आपल्याला निश्चित उपयोगाला आहेत. तुमच्या मनातले अनेक प्रश्न आणि डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांची उत्तरं. पण त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022. अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. डॉक्टर, जेव्हा आपण असं म्हणतो ना की कंबर दुखी झाली आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये सुद्धा नी रिप्लेसमेंट, हे तर म्हणजे जवळपास रोज आणि जवळपास सर्व कुटुंबातून ऐकायला येतं. जेव्हा आपण गुडघेदुखी आणि कंबरदुखी असं म्हणतो, त्याच्या आधी आपल्याला थोडंसं शरीरशास्त्र जर माहिती करून झालं तर मला असं वाटतं की जास्त उपयुक्त पडेल. की कंबर चांगली असते दैवदत्त दिलेली आणि ती बिनसते म्हणजे नेमकं काय होतं, गुडघा दुखतो, गुडघ्याची रचना कशी असते आणि गुडघा दुखतो म्हणजे नेमकं काय होतं, हे थोडंसं समजावून सांगाल आम्हाला. मॅडम, परमेश्वराने जे काही शरीर आपल्याला दिलेलं आहे ते शरीर सुंदर ठेवणं हे आपलं काम आहे. परंतु जसजसं सुखवस्तू आपलं आयुष्यमान होतं, खाण्यापिण्यावर आपलं जास्त जोर जातो, व्यायाम कमी करण्यावर हे जातं आणि धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळी पटकन उठणं, ट्रेनचं ट्रॅव्हलिंग करणं, फटकन उतरणं, चढणं, बसताना कमरेला सपोर्ट न घेणं, कमर आणि आपल्या गुडघ्याची काळजी न घेणं, सकाळी झोपेतून उठताना सरळ पटकन उठणे, ह्या सर्व गोष्टींमुळं ही दुखी उद्भवते. मग ही दुखी उद्भवल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. सिव्हिल हॉस्पिटलला पेशंट येतात. तर आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला जेव्हा गोरगरीब पेशंट येतात तर आमचं प्रोसिजर एवढं लांब आहे. केस पेपर काढा, केस पेपरसाठी रांग, केस पेपर झाल्यानंतर डॉक्टरांकडे जायचं, तिथं एक रांग, मग तिथपर्यंत डॉक्टरपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगायचं तुम्ही जाऊन एक्सरे काढा, तुम्ही हे औषधं घ्या. आणि एवढ्या वेळामध्ये एवढा वेळ दुःखी पेशंट फिरणं सोडून रुग्णालयाला येतो तेव्हा त्याला ताबडतोब ट्रीटमेंट आहे हे मार्गदर्शन करतो. त्याच्या गुडघ्याची तपासणी केली आणि मला असं आढळलं की 50-60 वर्षाचं ज्येष्ठ नागरिक ग्रस्त आहेत किंवा एखादी स्त्री आहे, तिचं गुडघा दुखतं आहे, त्याच्यामध्ये सूज आहे, सूजमुळे ती खाली बसू शकत नाही आणि सूज आहे आणि तिला सारखं दुखतं आहे, कमरेचं दुखणं. त्या दोघांनाही समजावून सांगतो की हे बघा तुम्हाला लांब ट्रीटमेंट घ्यावं लागेल. जे गुडघ्याचे दुखणारे पेशंट आहेत त्यांना सांगतो तुम्ही एक काम करा, हे इंजेक्शन मी लिहून देतो, हे इंजेक्शन दुकानवरून घेऊन या, ऑपरेशन थिएटरच्या समोर थांबा, तिथं मी येतो, माझी OPD आटोपले म्हणजे येतो, तुम्हाला इंजेक्शन देतो आणि तुम्ही बरं होऊन जा. हे दुखणं तुमचं कमी झालं त्याच्यानंतर एक्सरेज वगैरे जे काय मला वाटलं तर ते मग करतो. परंतु पेशंट जो दुःखी कष्टी येतो
तो माझ्या रुग्णालयातून हसत गेला पाहिजे. कमरेच्या दुखण्याच्या पेशंटला सुद्धा फिजिओथेरपी सेक्शनला पाठवायचं. आधी त्याला ट्रॅक्शन द्या, इलेक्ट्रिकचा शेक द्या, थोडीशी ॲनेजेसिक द्या, त्यांना आराम करायला सांगा आणि जर शक्य होत असेल तर मग त्यांना ॲडमिट करत होतो. मग आता हे ज्या रुग्णांना कमरेच्या दुखणांना ज्यांना आम्ही ॲडमिट करत होतो, मग त्यांना आम्ही आधी ट्रॅक्शन द्यायचं, नंतर एक्सरे काढायचा, नंतर त्याची मायलोग्राफी वगैरे करायची किंवा सर्जरी करायची. तर जेव्हा सुरुवातीला मी जेव्हा तरुण होतो आणि जेव्हा मला सर्जरी करायची बरीच म्हणजे हे होती की बाबा नाही सर्जरी आपण केलं तर पेशंट फार बरा होईल, परंतु अनेक पेशंटच्या मी सर्जरी केल्या. नंतर सिव्हिल हॉस्पिटलला बाहेरच्या रुग्णांच्या झालेल्या सर्जरीज ते रुग्णसुद्धा आमच्याकडे येतात की नाही आम्ही सर्जरीनंतरसुद्धा एवढा आराम आम्हाला पडलेला नाही आहे. मग अशा रुग्णांसाठी काय करायचं? तर मग मी कॉशियस झालो, नाही आपण आधी रुग्णांना बिना शस्त्रक्रिया आराम देण्याचा आपण प्रयत्न करू. मग त्यावेळेस कमरेमध्ये ही जी दुखणी आहे ती बेसिक ॲनाटॉमी आहे ती मी आपल्याला सांगू इच्छितो. कमरेच्या दुखण्याचं जे कारण आहे तर हा जो स्पाईन आहे हा लंबर स्पाईन आहे, म्हणजे आपल्या कमरेचा जो भाग आहे त्याचा हा स्पाईन आहे. त्याच्या 5 मणके असतात त्याच्यामध्ये. याला L1, L2, L3, L4, L5 असे हे 5 मणके असतात. या मणक्यांच्या मध्ये हा स्पंज असतो. हा स्पंज जो आहे हा शॉक ऑब्झर्व्हरचं काम करतो आणि याच्या आतमध्ये जी आहे ही आपली मज्जातंतू म्हणजे ही स्पायनल कॉर्ड आहे. याच्यामधनं हे आपले नर्व रूट्स ज्याचा सप्लाय आपल्या खालच्या पायांना असतो ते बाहेर निघतात आणि हे यांचं एकत्रीकरण होऊन ही सियाटिक नर्व तयार होते आणि ही सियाटिक हा असा आपला जो मधला जो डिस्क आहे ही बाहेर निघते तेव्हा याच्यावर प्रेशर येतं आणि याच्यावर प्रेशर आल्यानंतर हे याचं दुखणं सर्व खाली जातं. तर याला L1 म्हणतात, L2, L3, L4, L5 आणि हा जो मज्जातंतू जाणारा जो हा कॅनल आहे याला स्पायनल कॅनल म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये कधी कधी अरुंदपणा येतो, कधी जन्मतः असतो किंवा मग कधी डिस्कमुळं किंवा वयोमानाने येतो, त्याला स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणतो. तर ही जी मज्जातंतू आहे या मज्जातंतूच्या बाहेर एक स्पेस आहे त्याला आपण एपिड्युरल स्पेस म्हणतो. तर ही जी एपिड्युरल स्पेस आहे आपण या एपिड्युरल स्पेसचा या दुखण्यामध्ये उपयोग करतो. मुख्य म्हणजे की कंबरदुखीची कारणं काय असू शकतात? हां, तर कंबरदुखीची कारण म्हणजे हे जे मेन कारण म्हणजे ही जी गादी आहे ही गादी आपण सकाळी पटकन उठतो किंवा चढताना उतरताना त्याला जर्क बसतो. हां, तर जर्क बसताना त्याच्यामुळे ही गादी बाहेर येते आणि ही गादी बाहेर आल्यानंतर या नर्व रूटवर याच्यावर प्रेशर येतं आणि प्रेशर आलं म्हणजे मग ते कंबर त्या बाजूला दुखायला लागते. पाया दुखणं पण कमी होतात. तर कधी कधी ही जी डिस्क आहे जशी साईडला आली तर एका पायामध्ये दुखतं, जर या बाजूला गेली तर दुसऱ्या पायामध्ये, कधी कधी सेंट्रली ही मागच्या बाजूला जाते, तर मग तेव्हा दोन्ही पायाला दुखतं. तर ही तर याच्यामधली जी एपिड्युरल स्पेस आहे याचा आपण उपयोग करतो. तर ही आजकाल ही जी टुहीज निडल निघालेली आहे ही टुहीज निडलचा उपयोग आपण अनेस्थेशिया करतो. अनेस्थेशियामध्ये काय असतं, कधी समजा 2 तास किंवा 4 तास सर्जरी लांबायची असेल तर मग ही नळी याच्यामध्ये टाकतो आपण, ती अशी या प्रकारे हॉस्पिटलाइज व्हायला लागतं. हां हां, आणि हे जनरल अनेस्थेशिया जीए खाली करतात का? नाही, याला स्पायनल अनेस्थेशिया म्हणतो आपण आणि ही एपिड्युरल निडल आपण वापरतो. हे स्पायनल अनेस्थेशिया कितपत पेनफुल असतं? नाही, हा म्हणजे जास्त पेनफुल नसतो, कारण ही निडल आतमध्ये जाताना आपण इथं बधीर करतो. आधी बधीर करून नंतर हे आतमध्ये टाकतो आणि ही नळी त्याच्या आतमध्ये असते ही. आणि 2 तासाचा अनेस्थेशियाचा इफेक्ट निघून गेल्यानंतर परत जर प्रोलॉंग करायची असेल सर्जरी
तर आपण ती परत ड्रग देऊन परत प्रोलॉंग करतो. नंतर ही जी नळी आहे, ही जी प्लॅस्टिकची नळी आहे, ही आतमध्येच राहते. आणि नंतर पेशंटचं समजा सर्जरी वगैरे आटोपल्यानंतर रात्री त्याला इफेक्ट गेल्यानंतर परत दुखायला लागतं. मग आपण याच्यामधनं परत आपण इंजेक्शन देतो रात्री, परत दुसऱ्या दिवशी, म्हणजे 2-3 दिवस त्याचा जो हे आहे दुखणं कमी होईपर्यंत आपण याचा उपयोग करतो. परंतु काय व्हायचं की ही जी नीडल आहे आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये येणारे जे पेशंट्स आहेत त्यांना जर आपण म्हटलं की बाबा तुम्ही डिजिटल एक्सरे काढा किंवा चांगला एक्सरे काढा, ते सुद्धा ते अफोर्ड करू शकत नाही. मग आम्ही विचार केला की याच्यातून काहीतरी मार्ग आपण काढला पाहिजे. तर आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये स्पायनल निडल अवेलेबल असायच्या. मग त्या स्पायनल निडलनी आपण एपिड्युरल स्पेसमध्ये जाऊ शकतो का, आपण प्रयत्न करायला काय हरकत. तर माझे जे अनेस्थेटिस्ट मित्र आहेत डॉक्टर अनिल कुलकर्णी, ते आणि आम्ही ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही एकत्र काम करायचो. तर संध्याकाळी आमची पूर्ण प्लास्टर रिडक्शन प्लास्टरची लिस्ट असायची. त्यावेळेस हे रुग्ण जे ॲडमिट करून ठेवून आम्ही ट्रॅक्शन वगैरे द्यायचो आणि 50% ट्रॅक्शननी आणि औषधांनी त्यांचं दुखणं कमी व्हायचं. मग त्यांना संध्याकाळी आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ही जी साधी निडल आहे, आता आजच्या जमान्यामध्ये तर ही डिस्पोजेबल वगैरे मिळायला लागली आहे. पूर्वी फक्त तेच गरम करून करून आम्ही त्या उकळून वापरत होतो. तर निर्जंतुकीकरण. तर ह्या सुईने आम्ही L1 L2 म्हणजे ह्या लेवलला असं आतमध्ये जायचो L1 L2. आणि याच्यामध्ये इथं गेल्यानंतर आता इथं जाताना काय व्हायचं, ही जेव्हा सुई आतमध्ये जाते तर जाताना आधी स्किन जी असते त्याला आपण बधीर करतो, म्हणजे ही सुई जाताना दुखणार नाही. मग बधीर केल्यानंतर जेव्हा हळूहळू आतमध्ये लोटल्यानंतर एक स्टेज अशी येते की ही या सुईला रेझिस्टन्स लागत नाही, अगदी रेझिस्टन्स फ्री होऊन जाते. मग जेव्हा ही रेझिस्टन्स फ्री झाल्यानंतर ती आरपार जाऊ शकते. हां, आणि मग जेव्हा ती एपिड्युरल स्पेसमध्ये गेली तर ते आम्हाला करता करता कळतं की हां गेलो आपण. मग याच्या आतमधलं स्टिलेट आपण बाहेर काढतो. मग हे स्टिलेट बाहेर काढल्यानंतर ती एक्झॅक्टली खरोखर स्पेसमध्ये आहे की नाही, मग आपण त्याच्यामध्ये ही अशी एअर पुश करतो. जर ती कुठं अडकलेली असेल किंवा स्पेसमध्ये नसेल तर ही एअर जात नाही त्याच्यामध्ये, अडथळे उत्पन्न होतात. आणि जर समजा थोडा अडथळा आला तर परत मागं पुढे करून मग जोपर्यंत ही स्पेस आपल्याला मिळत नाही, एअर जात नाही, तोपर्यंत आपण त्याच्या आतमध्ये जातो. मग याच्यामध्ये ही स्पेस मिळाल्यानंतर याचं आपण एक मिक्सचर तयार करतो. म्हणजे 4 cc म्हणजे 2 इंजेक्शन स्टिरॉइड घेतो आपण 2, आणि 2 cc झायलोकेन आणि 10 cc नॉर्मल सलाईन, असं त्याचं मिक्सचरचं असं आपण. डॉक्टर, आजचा जो आपली चर्चा चालली आहे ही चर्चा आपल्याला अशीच पुढे ठेवूया आपण, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक क्षणाची विश्रांती. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजार नक्की कशामुळे होतात? हे कॉमन इन्फेक्शन्स एका पार्टनरपासून दुसऱ्या पार्टनरला ट्रान्समिट होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये आपले वातविकार वाढलेले असतात. थंडी जेव्हा वाढायला लागते तेव्हा वातविकार असेल. एंडोस्कोपी म्हणजे अजून काहीतरी वेगळं असतं. एंडो म्हणजे आत, स्कोपी म्हणजे बघायचं. केसांचं गळणं हा एक अतिशय कॉमन प्रॉब्लेम. साप जेव्हा काट टाकतो तेव्हा ते दिसतं, पण त्वचा आपली रोज बदलत असते. नवीन वर्षानिमित्त मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हॅलो डॉक्टर, थेट प्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्र 8 वाजता, पुनः प्रसारण सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता आणि रात्री 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. डॉक्टर, तुम्ही हे जे सगळं सांगताय ना, हे तुमच्या ज्ञानाला किंवा तंत्रज्ञानाला किंवा डॉक्टरच्या असलेल्या ज्ञानाला अगदी बरोबर आहे. आम्ही तुमच्याकडे ॲडमिट झाल्यानंतर तुम्ही हे प्रोसिजर पेशंटवरती करता, कबूल. पण हे सगळं प्रोसिजर तुम्ही सांगायचा असा प्रयत्न करताय की क्लिनिकल डायग्नोसिसवर तुमचा भर असायला पाहिजे, बरोबर आहे? शक्यतोवर म्हणजे एक्सरेज, MRI ह्या सगळ्याची अनावश्यक जर असलं तर ते तुम्ही टाळायला पाहिजे. मग पेशंट अगदी व्यवस्थित पैसेवाला असू देत किंवा घरी बसू देत, बरोबर आहे? एकदा हे सगळं झाल्यानंतर मला असं विचारायचं आहे की कंबरदुखी आहे तर सगळी कंबरदुखी ही काही सारखी नसते. तर ह्या सगळ्याला तुम्ही जो सांगताय तो एकमेव उपाय आहे का? हा एकमेव उपाय म्हणजे जे पेन असतं
दुखणं कमी करण्याकरता हा अगदी उत्तम उपाय आहे. कारण काय करतात डॉक्टर भरमसाठ औषधं लिहून देतात, तर त्याच्याही विरुद्ध आहात तुम्ही थोडेसे. विरुद्ध तर त्याच्याबद्दल म्हणजे- मला थोडंसं हां, सांगा. तर औषधं जे घेतात तर आमचे जे जे पेन किलर्स आहेत ते भयंकर पॉवरफुल असतात आणि त्या पेन किलर्सनी ॲसिडिटी वाढतं आणि एक गोळी घेतली तुम्हाला काय 4 तासाचा आराम पडेल, परत ते दुखणं सुरू. मग गोळ्या घेऊन ते दुखणं दाबण्यापेक्षा त्याचा उपाय ज्या ठिकाणी त्याचं हे आहे त्याचा उपाय करणं गरजेचं आहे. आणि तो उपाय जर उपलब्ध आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, जगभर ते लोक वापरतायत, जगात वापरतायत. अमेरिका, इंग्लंड कंटाळलेत ते सर्जरी करू करू, ते सुद्धा हे उपयोग करतायत. मग आपण आपल्या देशामध्येच का आपण सर्जरीच्या मागे लागलो? खरं आहे. आपल्याला विशाल गायकवाड यांचा फोन आहे आणि ते पुण्याहून बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो हॅलो सर, बोला. नमस्कार. आपल्या पूर्ण पहिले कर्तृत्वाला माझा सलाम. मी तुमची चर्चा ऐकतोय इथे. हा, आपल्याला काय विचारायचं एक प्रश्न मला विचारायचा होता की ऍक्च्युली आमच्या आईला पोटदुखीचा त्रास आहे आणि तसा हाडांचा पण त्रास आहे, परंतु आम्ही दुसरीकडे चेकिंग केलेले असताना आमच्या आईचा गुडघ्यांचा आजार अजूनही समजून आलेला नाहीये. आम्ही बऱ्याच ठिकाणी चेकिंग करतोय पण त्यांचा आजार काय अजून सापडत नाहीये काय आहे गुडघ्यामध्ये तो. तर आम्हाला तो म्हणजे पूर्ण तपासायचा होता आणि तुमची वेळ काय आहे, तुम्हाला भेटायचं असेल तर आम्ही केव्हा येऊ शकतो. आणि मी एका अंध संस्थेमध्ये काम करतो, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागीय शाखेमध्ये. आम्हाला अंधांसाठी ह्या शिबिराचं आयोजन करायचं, त्यासाठी संपर्क करायचा असेल तर आपला दूरध्वनी क्रमांक किंवा आपलं काय असेल तर मेसेज केलं तर बरं होईल. आपल्या आईचं वय काय आहे सांगू शकाल? सर मॅडम वय वर्ष 45 ते 48. बरं, तर त्यांना काही दुसरी दुखणी आहेत का? हो, म्हणजे डायबेटीस वगैरे आहे का? हायपरटेन्शन, डायबेटीस? हा मॅडम, नाही डायबिटीस वगैरे बाकी काही नाही. बरं, तुम्हाला मी एक सांगते की डॉक्टरांचा पत्ता जो आहे किंवा टेलिफोन नंबर आहे हा आमच्या कार्यक्रमाच्या नंतर तुम्ही वरळीला दूरदर्शन केंद्रावरती फोन करा आणि तेव्हा तुम्हाला मिळू शकेल. पण त्यांच्या आईबद्दल किंवा शिबिराबद्दल त्यांना जे विचारायचं होतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, शिबिराकरता तर आम्ही कधीही एनी टाईम अवेलेबल आहोत. आणि त्यांना माझा सल्ला हाच राहील की त्यांनी एक इंजेक्शन डेपोमेड्रॉल म्हणून जे येतं, तिथं जवळपास जे कोणी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स असतील तर त्यांच्याकडे जाऊन एका जॉईंटमध्ये आधी इंजेक्शन घ्यायचं, त्यांना किती आराम पडतो ते पाहायचं. आणि त्यांना जर जो काही प्रॉब्लेम असेल तर ते मला संपर्क साधू शकतात. जे कोणी डॉक्टर ट्रीटिंग असतील त्या डॉक्टरांशी सुद्धा मी बोलून त्यांना अगदी योग्य ती मदत देईल. डॉक्टर, हे तुम्ही ट्रीटमेंट जी मगासपासून सांगता ही सर्व सरकारी दवाखान्यातनं उपलब्ध आहे का? अगदी. आणि हे जे आम्ही हे जे सांगतोय आणि ही जी आम्ही एवढी मेहनत केली ही याच्याकरता केली की जर ग्रामीण रुग्णालयामध्ये जरी कोण्या डॉक्टरने विचार केला की नाही मला या पेशंटला मला उपचार द्यायचा आहे, तर स्पायनल निडल ही चंद्रपूरपासनं कोणत्याही रुग्णालयामध्ये ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. बरं, प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो डॉक्टर असतो हो. तो ऑर्थोपेडिक असतोच असं नाही, असं तो MBBS असतो. बरोबर, बरोबर. युजली हो, हो, नॉर्मली. बरोबर. तर ते हे प्रोसिजर करू शकतात. हां, ते कसं आहे तिथं मॅडम फॅमिली प्लॅनिंग करता ॲनेस्थेटिस्ट येत राहतात तिथं. हो. त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांना समजावून सांगायचं की सर एक 2-3 पेशंट कमरेच्या दुखण्याचे आहेत आणि आम्ही असं ऐकलंय डॉक्टर ढोणेंनी 22 नंबरच्या निडलनी दिलेलं आहे स्पायनली, तर ते देऊ शकतात. जे ॲनेस्थेटिस्ट. एक मिनिट मी थांबवते हो. कारण अस्मिता गोरे यांचा आपल्याला फोन आहे आणि त्या सोलापूरहून बोलत आहेत. हॅलो, बोला. हा, मी स्मिता गोरे बोलते सोलापूरहून. माझं वय 33 आहे, तर मला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आहे. बरं. तर दोन्ही हातामध्ये आणि शोल्डर मध्ये पेन होते आणि पाठीत पण दुखते भरपूर. हाताला मुंग्या येत आहेत, करंगळी आणि त्या शेजारच्या दोन्ही बोटांना. तर मी ते ऑर्थोपेडिक कडे दाखवले, त्यांच्या गोळ्यानी मला त्रास होते, फार चक्कर आल्यासारखे वगैरे होते. तर याच्यावर काय उपचार करू शकते मी? डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील, त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे. हां, तर मॅडम त्याचं असं आहे की हे गोळ्या औषधांनी याला आराम पडणं नाही आहे. याला आपण सर्वायकल ट्रॅक्शन जिथं फिजिओथेरपिस्टकडे जा आणि त्यांच्याकडे कमीत कमी 1 तास त्यांना सांगा, वाटलं तुमचे 2 चार्जेस शिल्लक घ्या, परंतु मला कमीत कमी 1 तास सर्वायकल ट्रॅक्शन आणि शॉर्टवेव्ह डायथर्मी द्या. दुसरा सर्वायकल ट्रॅक्शनचं किट मिळतं, कोणत्याही मेडिकल स्टोअरला गेला तर सर्वायकल ट्रॅक्शनचं किट मिळतं. ते किट आपण घरी घ्या, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभर जास्तीत जास्त ट्रॅक्शन घ्यायचा. नंतर सर्वायकल पिलो मिळतं, उशी घ्यायची त्याची. जर उशी घेता नाही आली तर आपण टॉवेल किंवा बेडशीट असं गोल करायचं आणि आपल्या मानेच्या खाली वापरायचं
आणि हे 2 उपचार घेऊन पहा मॅडम, आणि औषधांवर कमी भर द्या. इलेक्ट्रिकचा शेक आणि ट्रॅक्शनवर जास्त भर द्या. ही जी डायथर्मी आहे ही घरी पण घेता येते ना? हां, ते आपलं ते हीटर मिळतं आजकाल, ते पण आपण घरी घेऊ शकतो. बरोबर. फक्त त्याची माहिती व्यवस्थित करून हो घ्यायला हो पाहिजे. करून तरच. घ्यायची. हो आपण हे कंबरदुखीतून थोडंसं गुडघेदुखीवर येऊया, कारण गुडघेदुखी हा हल्ली जिकडे तिकडे चर्चेला गेलेला मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावरती थोडे विचार होण्याची आवश्यकता आहे. तर गुडघा दुखतो म्हणजे नेमकं काय होतं? जसं गादी फाटली किंवा आत्ता तुम्ही स्पायनलचं सांगितलं, लोअर बॅक पेनचं सांगितलं, थोडंसं गुडघ्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिलीत तर बरं होईल. तर गुडघ्यामध्ये कसं आहे की हे आपलं मांडीचं हाड असतं आणि हे खाली आपलं टिबिया असतं, म्हणजे खालचं नळीचं हाड असतं. या दोन्ही याचा जॉईंट होऊन हा आपला गुडघा असतो. गुडघा हा सर्वात महत्त्वाचा जॉईंट आहे आणि याच्यावर जे शरीराचं पूर्ण वजन जे आहे ते जास्तीत जास्त या भागावर येतं. त्याच्यामुळे 2 कारणं असतात. एक तर वजन वाढल्यामुळं त्याच्यावर लोड येतो. लोड आल्यानंतर तो जॉईंट घासतो. तो घासल्यानंतर जनरली मीडियल कोंडाईल म्हणजे आतमधला भाग जो आहे तो घासतो आणि त्याच्यानंतर दुखणं सुरू होतं. मग याच्यामध्ये 2 प्रकारचे दुखणे असतात. एक तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे घासल्यामुळं दुखणं. दुसरं सायनोवायटिस म्हणजे संधिवात. संधिवातामुळं गादी सूज येते, गादी मोठी होते आणि पेशंटला बसायला त्रास होतो. जनरली हा जो आजार आहे हा स्त्रियांमध्ये जास्त पाहण्यात येतो. मग याचं त्याच ठिकाणी डायग्नोसिस करायचं. जर ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर एक हायड्रोकॉर्टिसोन देऊन टाकायचं आणि पेशंटला एक्सरसाइज करायला सुरुवात करायची. जर संधिवात असेल तर त्याचं तपासणी करायची की आतमध्ये पाणी जमा झालेलं आहे का. जर पाणी जमा झालेलं असेल तर पाणी काढायचं आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन द्यायचं. ह्या दोन्ही गोष्टींनी पेन कमी झालं रे झालं की एक्सरसाइजेस सुरू करायचे आणि एक्सरसाइज घेतल्यानंतर जर नाही आराम पडतो तोपर्यंत मग एक्सरेज वगैरे घ्यायचे आणि याचे जे एक्सरेज घ्यायचे ते स्टँडिंग पोझिशनमध्ये घ्यायचे. उभं राहून म्हणजे स्टँडिंग पोझिशनमध्ये एपी आणि लॅटरल म्हणजे उभ्या पोझिशनमध्ये तुमच्या जॉईंटची काय कंडिशन आहे ही समजते आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा उपाय हे करायचा. नंतर वजन कमी करणे महत्त्वाचा भाग. या जीवनशैली बदलावरती मी येते, पण तत्पूर्वी आपल्याला भरत वावळ विचारतायत आणि ते डोंबिवलीहून बोलतात. बघूयात. प्रश्न असा आहे की आपला गुडघादुखीचा त्रास असेल तर डॉक्टर आपणास पेन किलर मेडिसिन देतात, त्याचबरोबर नी बेल्ट आणि मालिश लावण्याचा सांगतात वगैरे, आणि त्याचबरोबर आणखी हे सांगतात की तुमचं वजन कमी करा. तर आपलं हे गुडघ्याचा त्रास कमी करण्यासाठी आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय करावे, कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा? धन्यवाद. या मुद्द्यावरती डॉक्टर येतच होते की वजन कमी करणं हा सगळ्याचा घुमून फिरून आपण म्हणतो ना तसा सब दुखों की एक दवा. नाही, जरी असलं, जरी ते म्हणतात की वजन कमी करणं आणि वजन कमी करण्याचे एवढे दुकानं आपल्या मार्केटमध्ये आहेत, परंतु ते एवढं सोपं नाही आहे. फक्त माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच असतो. माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा कोणी पेशंट येतो मी त्याचं वजन मोजून घेतो किंवा त्याचं वजन 81 किलो आहे तर मी त्याला फक्त एवढं सांगतो की तुझा आहारामध्ये थोडं बदल कर आणि कॉशियस राहा. 81चं तू 78वर जरी आणलं तरी माझा उद्देश कंप्लीट होतो. तू जे ते वजन कमी करणारे सांगतात की तुमचं 80 आहे, तुमचं 60 यायला पाहिजे, 60 होत नाही आणि तसं करू पण नाही. 2-3 किलो जरी कमी झालं हा एक भाग. दुसरा भाग 81चं 84 नको व्हायला, हा रेड सिग्नल आज आपल्याला मिळाला आहे, तो आपण हे केला पाहिजे. आणि हायड्रोकॉर्टिसोन अगदी बिनधास्त हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन एक टोचून घ्यायचं, ताबडतोब दुखणं कमी होतं. आणि त्याच्या एक्सरसाइजेस मेन महत्त्वाचं. आपण डॉक्टरांकडे एवढे खर्च करतो त्यापेक्षा एक सायकल घ्यायची ना, स्टॅटिक सायकल घेऊन व्यायाम करायचा, ट्रेडमिल घ्यायचं, हे एक्सरसाइज करणं कमी करणं हेच त्याच्यावर उपाय. डॉक्टर, जेव्हा गुडघ्यांच्या आणि तुम्ही संधिवाताबद्दल बोलताय, संधिवात हा थोडा अनुवंशिक असतो का? अनुवंशिक असतो सुद्धा. आणि आता त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे, जनरली लेडीजमध्ये असतं मॅडम. बरं. आणि त्याची जी म्हणजे प्रेझेंटेशन आहे ना, आता इतक्या दिवसाच्या अनुभवावरून सांगतो की अगदी लेडीज सांगतात जॉईंट्स दुखतात, शरीर भारी पडतं, शरीर जाड झालं, काही कारण नसताना जाड झालं, असं ते त्याचं प्रेझेंटेशन येतं. आणि मग आपण अँटी ऱ्युमॅटॉइड ड्रग्ज सुरू केल्या तर त्याचा आराम पडतो एक. आणि जर गुडघा दुखत असेल म्हणजे त्यांचं काम,
तर आपण जर हायड्रोकॉर्टिसोन दिलं तर तिचं जी रुमॅटॉइड ॲक्टिव्हिटी असते ती त्याची ॲक्च्युली इन्फ्लमेशन असतं, ते इन्फ्लमेशन बंद होतं. बंद केल्यानंतर पेशंटला दुखणं कमी होऊन जातं. आता हे जे उपाय तुम्ही सांगितलेत की समजा इन्फ्लेमेशन असेल तर तिथे पाणी असेल तर गुडघ्यातलं पहिल्यांदा पाणी काढलं जातं, मग पेन किलर आहे, मग व्यायाम आहेत. हे स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रत्येक वेळेला जाता, एक पायरी तुम्हाला ती प्रत्येक वेळेला अचीव करायची असते. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा ह्या सगळं करत असताना पेशंटचं वय आणि त्याची कौटुंबिक परिस्थिती हे बघणं किंवा हे डॉक्टरनी विचारणं कितपत गरजेचं आहे? गरजेचं म्हणजे आज असं आहे, न्यूक्लियस फॅमिली झालेली आहे. पूर्वी म्हणजे अगदी एकत्र कुटुंब असायचं, पुष्कळ लोक सांभाळणारे असायचे. आता न्यूक्लियस फॅमिली झालेली आहे. नवरा बायको जर ज्येष्ठ नागरिक असले तर ते दोघं एकमेकांशिवाय दुसरं. डॉक्टर आपल्याला मालवणहून फोन आहे, प्रभुदास आसगावकर विचारतायत, बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो हॅलो, बोला. मी प्रभुदास आसगावकर बोलतोय मालवणहून. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की माझा ऍक्सिडेंट झाला होता 2 वर्षापूर्वी. बरं. तर त्यावेळी मी मानेवर पडलो होतो. तर पूर्ण मानेचा भाग आणि पाठीचा म्हणजे कणा जो आहे तो म्हणजे त्याला खूप पेनिंग आहे. तर आता मला काय करता येईल त्यासाठी? आपलं वय काय? हॅलो हॅलो, आपलं वय काय आहे? माझं वय 23 वर्ष आहे. 23 वर्षाचं आहे म्हणजे तरुण ह्याच्यामध्ये. त्यांच्या उत्तर आपल्याला प्रश्नाला नक्की द्यायचं आहे, पण तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. माहिती, ज्ञान आणि मनोरंजन, सत्यम शिवम सुंदरम या सर्वांची कास धरणारी, दशकोत्तर यशस्वी वाटचाल करणारी, तुमच्या मनातली घरातली सखी हॅलो सखी. स्त्री एक शक्ती सुप्तावस्थेतली, स्त्री भावनांना, जाणीवांना, अस्मितेला जागृत ठेवणारी आपली सखी हॅलो सखी. गेल्या दशकभरातील तंत्रशुद्ध निदर्शनाचा सुरेख प्रवास, ज्याला मिळाली रसिक प्रेक्षकांची उदंड साथ, अर्थातच हॅलो सखी. माध्यमाबरोबरीनं परिपक्वता, शिक्षणाबरोबर संस्कृती, स्वातंत्र्याबरोबर बांधिलकी, अधिकाराबरोबर कर्तव्यबुद्धी या सर्वाचा अचूक मेळ साधणारी, आजवर घेतलेला वसा इथून पुढेही कायम राखण्याचं आश्वासन देणारी आपल्या संपूर्ण कुटुंबाची सखी, अर्थातच हॅलो सखी. पाहायला विसरू नका हॅलो सखी. क्षणभर विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत. डॉक्टरांचा जो प्रश्न होता त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे की ते 23 वर्षाचेच आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी जे वर्णन केलं त्याच्यावरती तुम्ही काय उपाय सांगाल? हे बघा, तुमचं वय फार कमी आहे आणि तुम्ही तरुण आहात. तुमचं म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे सर्वायकल ट्रॅक्शनचं जे किट आहे ते आपण विकत घ्या. सर्वायकल कॉर्नर वापरा आणि ती सर्वायकल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या सर्वायकल ट्रॅक्शनचा रात्री झोपताना किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मॅक्झिमम सर्वायकल ट्रॅक्शनचा उपयोग करायचा आणि हार्ड सर्वायकल कॉलर वापरण्याचा प्रयत्न करायचा. सर्वायकल पिलो विकत मिळते, ती सर्वायकल पिलो तुम्ही घ्यायची, हा माझा तुम्हाला सल्ला आहे. योगेश यादव आपल्याशी बोलत आहेत, औरंगाबादहून बोलत आहेत ते. हॅलो. हॅलो मॅडम, बोला. माझं जर ना मी 4-5 वर्ष अगोदर मी गाडीवरून पडलेलो होतो मॅडम. हा, बरं. तर माझा जो गुडघा आहे ना आतापर्यंत अगदी केव्हा केव्हा असं चमकतो. मी 2-1 वेळेस दवाखान्यात धावलं पण तरी मला आता गुडघा चमकतो. तुमचं वय काय आहे? 25 वर्षाचं वय. बरं, डॉक्टरना विचारूया आपण, बघूया ते काय सांगतात. 25 वर्षाचं वय आहे आणि ते पडले होते गाडीवरून. हे बघा, तुम्हाला काहीतरी बहुतेक लिगॅमेंट इंजुरी वगैरे काहीतरी असू शकते आतमध्ये, बहुतेक मिडियल मिनिस्कस टिअरसुद्धा असू शकते. परंतु ठीक आहे, जरी असेल ना तरी तुम्ही एक इंजेक्शन हायड्रोकॉर्टिसोन जॉईंटमध्ये घ्या आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करून पहा. हायड्रोकॉर्टिसोननं तुमचं अगदी पेन कमी होऊन जाईल. तिथं जे कोणी अस्थिरोग तज्ज्ञ असेल त्यांना विनंती करा, त्यांच्याकडनं एक इंजेक्शन घ्या. 1 महिना 2 महिने तुम्हाला किती आराम पडतो ते पहा. परत जरी रिपीट केले 1-2 इंजेक्शन तरी काही हे नाही आणि एक्सरसाइज जास्तीत जास्त करा. पुष्कळ वेळेला ना डॉक्टर रुग्ण अशी तक्रार करतात की चालायला लागले, जेव्हा ते बसलेले असतात तेव्हा त्यांना काही त्याचं वाटत नाही, पण पोझिशन बदलली किंवा आता झोपेतून उठले, उठून म्हणजे बसलेले आहेत पण ते चालायला लागले तर त्यांचा गुडघा लॉक होतो असं ते सांगतात किंवा आवाज येतो गुडघ्यातनं. हे नक्की काय तक्रार असते आणि ह्याच्यावरती तुम्ही कसा काय उपाय सांगाल? याच्यामध्ये कसं आहे, बरेच वेळा जी मिडियल मिनिस्कस जो जॉईंट असतो तो थोडाफार कुठेतरी टिअर झालेला असतो. आता ही मिनिस्कस इंजुरी जनरली बॅडमिंटन प्लेयर्स, फुटबॉल प्लेयर्स यांच्यामध्ये असते.
परंतु कधी कधी आपला पाय आपण कधी उभे असताना कधी ट्विस्ट झाला, अशा पोझिशनमध्ये मायनर मिनिस्कस टिअर असू शकते. परंतु जर तो मनुष्य स्पोर्ट्समन नाही आहे किंवा त्याचं हेक्टिक हे नाही आहे, तर त्या पेशंटने एक हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन घ्यायचं आणि एक्सरसाइज करायची. आता जे मिनिस्कस टिअरचे पेशंट असतात यांना सुद्धा आपण नी जॉईंटच्या एक्सरसाइजेस करायला, कारण कसं आहे की स्नायू महत्त्वाचा पार्ट जो आहे 70% लोड कमी करण्याचं काम हे स्नायू करतात. आणि जर स्नायू मजबूत असले तर कॉन्डाईलवर किंवा नी जॉईंटवर लोड येत नाही. पण मग आपण असं म्हणू शकतो का की ह्या इंजेक्शनमुळे स्नायू बळकट होतात? नाही, जे जो पेनफुल पोर्शन आहे तो पेन तिथं लोकल अनेस्थेटिक जातं आणि स्टेरॉइड जातं आणि ते कमी करतं. आणि त्याच्यामध्ये पेन कमी झाल्यानंतर पेशंटचा आत्मविश्वास वाढतो. हां, मी करू शकतो, तो म्हणतो. ठीक आहे, ते काही दिवसाकरता असतं, पण त्या पिरियडमध्ये जर त्याचं दुखणं मुवमेंट सुरू झाली तर त्याला पेशंटला खूप आराम पडतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्टेरॉइड म्हटल्यानंतर लोकांना एक भीती असते मनामध्ये की स्टेरॉइडचे दुष्परिणाम शरीरावरती होतात. स्टेरॉइड म्हटल्यानंतर आता जर आपण इंजेक्ट करत असू तर त्याच्यावरती थोडंसं सांगणं आवश्यक आहे की ते सगळ्या शरीरात पसरतं का, ही जी एक थोडीशी भीती आहे, याच्या भीतीबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, आपण जेव्हा स्टेरॉइड ओरली घेतो त्याचे थोडेफार दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु कसं आहे, हे स्टेरॉइड जे आहे आपण डायरेक्ट नी जॉईंटमध्ये फक्त लोकल देतो. आपण जसं लोकल भूल देण्याकरता झायलोकेन वापरतो तसं आपण जॉईंटमध्ये लोकल देतो. आता माझे किती आज 30 वर्षाचा अनुभव आहे माझा. एकही पेशंट, आणि आम्ही गव्हर्नमेंटमध्ये मॅडम, आमच्या इथं जर काही झालं तर तक्रार पत्रकार सर्व सुरू होतं. तर आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग उल्हासनगर 25 वर्ष काम केलं, आतापर्यंत कोणी पेशंट तक्रार घेऊन आलेलं नाही आहे. थोडंसं आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेतो एक क्षणाची विश्रांती. भारत सरकारने हे जे उपक्रम चालू केलेले आहेत ते फारच चांगले आहेत. वायूचा म्हणजे वाऱ्याचा संधिवाताशी काय संबंध आहे? सांधे बॅरोमीटर जॉईंट्स म्हणजे हवामान दर्शक आहे. दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही जर HIV ची लागण झालेली असेल तर ती बाळाला होऊ शकते का? आईला जर HIV असेल तर तो बाळाला HIV होऊ शकतो. प्रतिजैविक औषध म्हणजे नेमकं काय? अँटीबायोटिक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. रक्तदाब म्हणजे काय? रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस जो दाब पडतो त्याला रक्तदाब म्हणतात. नेत्रदानाचं काय महत्त्व आहे आणि हा पंधरवडा का साजरा केला जातो? नेत्रदान हे मृत्यूनंतरच केलं जातं. स्वस्थ भारत प्रसारण शुक्रवार, शनिवार आणि रविवार सायंकाळी 6:30 पुनःप्रसारण बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार सकाळी 11 वाजता आणि रात्री 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. डॉक्टर, आपण येत होतो की गुडघा दुखला आणि हे जे तुम्ही इंजेक्शन सांगताय हे घेतल्यानंतर ते संपूर्ण आयुष्यामध्ये किती वेळेला माणूस रिपीट करू शकतो? का रिपीट करण्याची वेळच येत नाही? तुमचा नेमका अनुभव असा आहे की मला फार क्वचित रिपीट करण्याचं असं काम पडलं, फार क्वचित. आणि काही जणांना जरी रिपीट करायचं काम पडलं तरी काही त्याचा मला कधी म्हणजे त्याचा दुरुपयोग कधी जाणवला नाही मॅडम. परंतु इंजेक्शन दिल्यानंतर जे एक्सरसाइज करण्याचा जो कॉन्फिडन्स येतो पेशंटमध्ये, त्याच्यामुळे पेशंट एक्सरसाइज करतात आणि दुखणं कमी होतं. आणि नंतर 1 वर्षानंतर परत अगदी गोडपणे पेशंट म्हणतात, सर थोडंसं दुखायला लागलं, परत मला एक इंजेक्शन द्या. म्हणजे अगदी मागतात पेशंट, पण पेशंटला काही त्रास होत नाही. आता 30 वर्षाचा अनुभव जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही मगासपासून असं म्हणताय की जीवनशैली थोडं बदलायला पाहिजे, थोडं लवकर अवेअर व्हायला पाहिजे. एक वजनाच्या बाबतीत असेल किंवा इतरही जीवनशैलीमध्ये पुष्कळ आमूलाग्र बदल केले तर ह्याच्यात फरक पडू शकतात. कारण शेवटी असं आहे की हे इंजेक्शन आहे, हे तुम्हाला बाहेरून दिलं गेलेलं आहे. त्याची जर तुम्ही शरीरात व्यवस्थित काळजी घेतली नाहीत तर शेवटी परत शरीर काहीतरी उलटंही जाऊ शकतं जर तुम्ही त्याला उलटं करायचा प्रयत्न करत असाल. प्रश्न असा आहे की हे सगळं केल्यानंतर आज तुमचा जो अनुभव आहे तो गुडघेदुखीच्या प्रत्येक रुग्णावरती ही उपचार पद्धती योग्य आहे असा आहे का? काही रुग्ण वेगळे आहेत की ज्यांना उपचार पद्धती ही उपयोगाला येणार नाही पण त्यांना सर्जरीच करावी लागेल, असं काही त्याच्यामध्ये फरक किंवा डिफरन्सिएशन असं काही आहे का? हां मॅडम, याच्यामध्ये 50% पेशंट जे आहेत ती मी इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला आराम पडतो, फुल ऑन करतात. आणि नंतर 30% जे पेशंट्स आहेत त्यांना सर्जरीची आवश्यकता पडते. त्यांना
हाय TBL ऑस्टिओटॉमी करून आपण करेक्शन करून त्यांना चांगली जीवनशैली आपण देऊ शकतो. आता हाय TBL ऑस्टिओटॉमी अशी वस्तू आहे कोणत्याही रुग्णालयामध्ये आपण ती करू शकतो आणि मेन म्हणजे त्याच्यापासून कॉम्प्लिकेशन्स काही होत नाही. बरोबर. म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह होईल तर थोडंफार दुखणं कमी जास्त होईल, परंतु त्याचे रिझल्ट जे आहेत ते चांगले आहेत. आणि फक्त आपली इंडिया नाही, पूर्ण एशियन कंट्रीजमध्ये स्क्वॉटिंग म्हणजे बसण्याकरता ही आपली जीवनशैली आहे, याच्यामध्ये ती मदत करते. ती माझं त्याचं सजेशन राहील. दुसरं सजेशन असं आहे की आता नवीन फक्त मीडियल कोंडाईलमध्ये एक मिनिट थांबवते कारण सुधीर टिळक यांचा फोन आहे आणि पुण्याहून बोलतायत ते. हॅलो, हा बोला. मी सुधीर टिळक बोलतो. माझं वय 67 आहे. हा, माझ्या डाव्या गुडघ्याची गादी काढली होती. आता जसं डॉक्टर सांगतायत ती गादी सर्जरीने काढली, ते इंजेक्शन देऊन बरी झाली असती का? आणि जसं डॉक्टर सांगतायत की वजन कमी करण्याची चिकट दुकानं अवेलेबल आहेत, तशीच नी रिप्लेसमेंटची पण दुकानं अवेलेबल आहेत. 1 लाखाचं पॅकेज, 1.5 लाखाचं पॅकेज, 2 लाखाचं पॅकेज. तर हे गुडघे रिप्लेसमेंट करण्याच्या ऐवजी ते प्रतिबंधात्मक उपाय किंवा अगोदरच अजून काही दुखणं होणार नाही पण न होऊ नये म्हणून गुडघे रिप्लेसमेंटसाठी काय व्यायाम असं सांगितलं तर जास्त उपयोगी पडेल आम्हाला. बरोबर. धन्यवाद. आणि कार्यक्रम फारच सुरेख. हे डॉक्टर फार हुशार आहेत आणि मुलाखत घेणार आणखी जास्त हुशार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा जो प्रश्न आहे तोच मला वाटतं सगळ्यांच्या मनामध्ये आहे की हे रिप्लेसमेंटचं खरंच आहे. दुर्दैवाने आज अशी दुकानं उघडल्यासारखी झालेली आहे. त्यांचा जो महत्त्वाचा भाग होता की प्रतिबंधात्मक उपाय करणं हे तर मूळ मेडिकल पूर्ण सायन्सचा उद्देशच तो आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल? याचं असं आहे मॅडम, अभिमन्यू जो आहे, अभिमन्यूने काय शिकलं होतं की मी फक्त चक्रव्यूहामध्ये जाऊ शकतो, मी बाहेर येऊ शकत नाही. जॉईंट रिप्लेसमेंटवाल्याला फक्त मी एकच प्रश्न विचारायचा की हा माझा जॉईंट रिप्लेसमेंट जर नंतर लूज झाला किंवा याच्यामध्ये इन्फेक्शन झालं किंवा मला प्रॉब्लेम आला तर मी याच्यापासून बाहेर येण्यासाठी किती खर्च लागेल किंवा मला याच्यापासून काय काय अहो मॅडम अशा केसेस आहेत. आता परमेश्वर कृपेनं हे सर्व बाहेर होतं आणि हे रुग्ण नंतर आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात. कशा करता येतात? अहो रिप्लेसमेंट करून आम्ही अपंग झालो, आम्हाला अपंगाचं कन्सेशन सर्टिफिकेट द्या. साहेब आता बाहेर 3-4 लाख रुपये रिप्लेसमेंटची रिव्हिजन सर्जरी करता मागतात, ते द्या. प्रत्येक क्लिनिकल मिटिंगमध्ये बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या 1-2 पेशंट्स कॉम्प्लिकेट झाले, आता काय करायचं? हे आता सध्या सर्व सुरू आहे. कालच एका चॅनलवर प्रोग्राम होता, त्यांना मी फोन करून नंतर विचारला अहो रिव्हिजन किती खर्च येईल, तर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च सांगतात. 67 वर्षाच्या म्हाताऱ्याचा 74व्या वर्षी त्याला कॉम्प्लिकेशन झालं. 74व्या वर्षी काय करू शकेल तो? म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की रिप्लेसमेंट ऐवजी हाय TBL ऑस्टिओटॉमी, मीडियल कोंडाईल रिप्लेसमेंट, मीडियल कोंडाईल करता ऑर्थोग्लाइड म्हणून आता अवेलेबल झालेलं आहे. फक्त मीडियल कोंडाईल बदलायचा आणि शक्यतो होईल तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटच्या चक्करमध्ये पडू नका. हां, माधवी जोशी यांचा फोन आहे, ठाण्याहून बोलतायत. त्या बघूया त्यांना काय म्हणायचं. मी माधवी जोशी बोलते ठाण्याहून. बोला. हॅलो, बोला. हां, मी माधवी जोशी बोलते ठाण्याहून. मला असं विचारायचं आहे की डॉक्टरांनी मगातपासून डॉक्टर आपलं सांगतायत की तुम्ही किट आणा वगैरे, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणणं धोक्याचं नाही का होणार? म्हणजे ते तसं आपण जर सांगितलं तर तसं बरं होईल. धन्यवाद. काय किट आणा? नाही, किट आणा म्हणून तुम्ही जे सांगताय ते डॉक्टरांच्या म्हणजे डॉक्टरांनी लिहून देऊन मग आणणं किंवा नुसतंच आपण अक्रॉस द काउंटर म्हणतो नाही, अक्रॉस द काउंटर नाही. फिजिओथेरपिस्ट जे आहेत, फिजिओथेरपिस्ट अवेलेबल असतात, फिजिओथेरपिस्टकडे जायचं, त्याच्याकडे ट्रॅक्शन स्वतः घ्यायचं आणि त्याला समजावून सांगायचं की बाबा मी असं किट विकत घेते घरी आणि तिथं शिकून घ्यायचं त्यांच्याकडनं. पण हे म्हणजे जर तुम्हाला मेडिकल दुकानामध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही अक्रॉस द काउंटर जसं मी आता म्हटलं तसं तुम्ही ते मागू शकता का आणि केमिस्ट देऊ शकतो? हां, देतो ना. मागता पण येतं आणि देतं आणि फिजिओथेरपिस्टकडे जाऊन शिकता येतं की आपल्याला कसं ट्रॅक्शन घ्यायचं ते. बरं, शिकता येतं. कारण ट्रॅक्शनसाठी हॉस्पिटलाइज होणं हा एकमेव पर्याय आत्तापर्यंतही आम्ही ऐकलेला आहे. तर हे घरच्या घरी घेणं हे कितपत संयुक्तिक आहे आणि कितपत योग्य आहे? हे बघा, रुग्णालयामध्ये ॲडमिट झालं तर सर्व डायथर्मी म्हणा, दिवसभर व्यवस्थित ट्रॅक्शन देणं हे व्यवस्थित होऊ शकतं. परंतु परिस्थिती जर नसेल
तर तुम्ही घरी पण घेऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. जसं आपण डॉक्टर बोलत होतो की हे जे इंजेक्शनबद्दल तुम्ही सांगितलं की लोअर बॅक पेन आहे, कंबरदुखी आहे, मग त्याचं वय काहीही असो किंवा गुडघेदुखी आहे, तर ह्या सगळ्यातला वयाचं बंधन ह्या इंजेक्शनला नाही आहे? अजिबात नाही. मी परवा दिवशी 20 वर्षाची मुलगी होती, तिला सर्जरी ॲडवाईस केली होती, तिला मी परवा दिवशी दिलं, ती अगदी हसत घरी गेली ती. म्हणजे ह्या पेन रिलीफ हा त्यातला मेन मूळ हे मुद्दा आहे, main बरोबर मुद्दा आहे, आहे. हो. आणि ह्याच्यावरतीच तुम्ही जास्ती भर देताय की पेन रिलीफ जर झाला तर लाईफस्टाईल आपोआप बदलते, हां, हां. जी एक स्टॅग्नेटेड आलेली असते की मला दुखतंय म्हणून मी हालचाल करत नाहीये. हे थोडंसं उलटं फिरतं आणि माणूस उत्साहाने हालचाल करू शकतो. बरोबर? तर आता 20 वर्षाच्या वयापासून ते ज्याला ज्याला गुडघेदुखी आणि हे आहे अशापर्यंत हे केल्यानंतर एक वेळ अशी कधी येते का की ज्याला आता नी रिप्लेसमेंट पलीकडे पर्याय नाही, असं कधी होतं का? माझ्या अनुभवावरून तर म्हणजे नी रिप्लेसमेंटच्या ऐवजी ऑस्टिओटॉमीज अवेलेबल आहेत. डॉक्टर प्रांजल कोडकोनी आहेत, आपले KEM मध्ये आहे, JJ मध्ये आहेत, अगदी ऑस्टिओटॉमीज करतात आणि चांगले रिझल्ट्स आहेत. आणि ऑस्टिओटॉमी करून पाहायचं ना आपण, त्यांनी 4-5 वर्ष जर तुम्हाला ऑस्टिओटॉमीने आराम पडला आणि खर्च त्याचे 50% आहे ना, जॉईंट रिप्लेसमेंटपेक्षा 50% आहे आणि कॉम्प्लिकेशन काही नाही, होऊन काही होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून ऑस्टिओटॉमी हा पर्याय अगदी नेटवर जाऊन शोधा. आमचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ना आजकाल, हो म्हणजे भरपूर चांगले सर्जन्स आहेत आणि भरपूर चांगलं काम करतात. आणि मागायची आम्हाला, मी करेल तर मी ऑस्टिओटॉमी करेल, मी रिप्लेसमेंट करणार नाही, सरळ सांगायचं. हा ग्राहकांना थोडंसं तुम्ही संरक्षण व्हायचा किंवा जास्त जागरूक व्हायचा सल्लाही देताय. अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा अजूनही शिल्लक आहे, आपण निश्चित करणार आहोत, पण तत्पूर्वी छोटीशी विश्रांती. तुला माहितीये का पुष्कर छत्री तिथे सिनेमाचं शूटिंग करतोय. मग काय झालं? पुष्कर छत्री फक्त सिनेमाचं शूटिंग करतात, आपल्या स्मार्ट सुनबाईचं शूटिंग कधी करणार? एक मिनिट, काय माझ्याबद्दल बोलणं चाललंय? पुष्कर श्रोत्री येत नाही काय? अरे आबरा गडाबरा जादूची कांडी घेऊन आलेलो आहे. माझ्याबद्दल अनेक तक्रारी आहेत ना तुमच्या, मी शूटिंग मध्ये बिझी आहे म्हणून मी स्मार्ट सुनबाईचं शूटिंग करत नाही. पण ही बघा, स्मार्ट सुनबाईची आमची दूरदर्शनची टीम मी घेऊन आलेलो आहे. आणि आता आपण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि रविवारी रात्री 10 वाजता खेळणार आहोत आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरती तुमचा आवडता खेळ, ज्याचं नाव आहे स्मार्ट सुनबाई. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. डॉक्टर, आपल्याला आकांक्षा गावकर यांचा फोन आहे आणि ते कळवा मुंबईहून बोलत आहेत. बघूया त्यांना काय म्हणायचं. बोला. मणक्यात म्हणजे स्पायनल मध्ये गाठ झालेली 2 वर्षापूर्वी, त्याचं मी ऑपरेशन केलं. पण आता ना माझ्या उजव्या हाताची ना बोटं अशी दुखतात मध्येच, खूप विकनेसपणा आल्यावर, आणि माझी मांडी खूप दुखते, खूप उजवीच मांडी दुखते, फक्त खूप अशी सुन्न पडल्यासारखी झालेली दुखते. तर त्याच्यामुळेच असू शकतं का? कमरेची शस्त्रक्रिया झाली आहे का? नाही, शस्त्रक्रिया कधी झाली आहे, तुमचं वय काय आणि शस्त्रक्रिया कुठली झाली आहे? माझं वय 38 वर्ष आहे आणि स्पाइन मध्ये गाठ आलेली असं सांगितलेलं मला. बरं, म्हणजे स्पायनल कॉर्डची शस्त्रक्रिया झालेली आहे. हा, गाठ आलेली त्याच्यामध्ये. त्याचं ऑपरेशन झालं, व्यवस्थित झालेलं. पण आता मला त्रास होतोय, म्हणजे उजव्या हाताची ना बोटं ही दुखतात, पाची बोटं अशी दुखतात खूप, म्हणजे मी झाडू पण हातात घेऊ शकत नाही. बरं, ऑपरेशन किती दिवसांपूर्वी झालं? 2 वर्षांपूर्वी झालंय. 2 वर्षांपूर्वी. ठीक आहे, डॉक्टरांना विचारूया आपण, काय त्यांचा सल्ला असेल तो तुम्हाला मिळेल. गाठ झाली होती म्हणून त्यांचं ऑपरेशन. मॅडम, तुम्हाला हातामध्ये मुंग्या येत आहेत ना, तर बहुतेक तुमच्या मानेमध्ये काहीतरी सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल. तर तुम्ही सर्वायकल ट्रॅक्शन घ्या, सर्वायकल ट्रॅक्शननी तुम्हाला आराम पडेल. थोडेफार न्यूरोबियॉन वगैरे ज्या ड्रग्स घ्या ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स वगैरे असतात, आणि ट्रॅक्शन आणि सर्वायकल पिलो तुम्ही यूज करा. आणि लहानसे लहान सहान ॲनालिसिस आणि मलम वगैरे घेऊन पहा आपण, आणि त्यांनी तुम्हाला आराम पडेल. आपण जेव्हा कंबरदुखी आणि गुडघेदुखी म्हणतो तेव्हा त्याला अनेक कारणं असतात, बरोबर आहे. जेव्हा आपण तुम्ही मगाशी उल्लेख केला की स्पोर्ट्समन्स असतात, त्यांना सुद्धा ही दुखणी होऊ शकतात. उलट जास्ती ते प्रोन असतात, म्हणजे त्यांना ते जास्ती होऊ शकण्याची संभावना जास्ती असते, बरोबर. एक वयोमानानुसार जी काही संपूर्ण शरीरांतर्गत फरक होत असतात, त्यांनी सुद्धा ही दुखणी तुम्हाला उद्भवू शकतात. जसं मगाशी एका प्रेक्षकांनी विचारलं होतं की प्रतिबंधात्मक उपायांवरती आपण थोडंसं बोलू शकतो का, की प्रतिबंधात्मक उपाय टाळणे. आता वय तर वाढतच जातं, तर ह्या वाढत्या वयानुसार ही दुखणी आपल्याला येऊ नयेत
म्हणून आपण खबरदारीचे कुठले उपाय करू शकतो? नाही, याच्यामध्ये व्यायामाला पर्याय नाही, हा एक भाग. आणि जो स्पोर्ट्सचा जो तुम्ही विषय काढला, याच्यामध्ये बॅडमिंटन खेळणारे, फुटबॉल, क्रिकेट खेळणारे यांचं वय अगदी कमी असतं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना टिअर झालं तर आज असं स्टेम सेल थेरपी निघालेली आहे. तर स्टेम सेल थेरपीमध्ये काय करतात, ती जर तुमचं कार्टिलेज टिअर झालं असेल तर कार्टिलेजचा तुकडा घेतात, तो लॅबमध्ये पाठवतात आणि तसा म्हणजे त्याची सेल्स तयार करतात आणि परत तो कार्टिलेजचा तुकडा त्याच्यामध्ये ठेवून देतात. तर यांना मेनली इंजुरीज ज्या होतात नी जॉईंट किंवा शोल्डर. आता बॅडमिंटनचा जो स्पोर्ट्समन आहे त्याचा शोल्डरचा प्रॉब्लेम आला तर त्यांना ती स्टेम सेल थेरपी ही महत्त्वाची. दुसरी गोष्ट, ट्रेडमिलवर चालणे, सायकलिंग एक्सरसाइजेस करणे हे आणि चालणे आणि योगासन करणे, ह्या एक्सरसाइजेस यांनी कराव्या, हा आपला सल्ला आहे. बरोबर. डॉक्टर, आपल्याला एक प्रेझेंटेशन दाखवायचं आहे, ते प्रेझेंटेशन नक्की काय आहे आणि तुम्ही काय करणार आहात? तर हे प्रेझेंटेशन असं आहे की ही जी 22 नंबरची नीडल आहे ही आपण कमरेमध्ये L1 लेवलला म्हणजे ज्या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपण आज बोलतोय हा, तर त्याचं मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतोय. पण हे हॉस्पिटलमध्ये राहून किंवा हॉस्पिटलमध्ये आपण आधी 3 दिवस आपण ट्रीटमेंट करतोय त्याची. बरं, ह्याला डायबिटीस असला तर कंट्रोल करणं वगैरे कितपत? ते काही नाही, आम्ही सर्व तसंच काही पेन महत्वाचं आहे त्याच्यामुळे. हे बघा, हे नीडल आधी एअर पुश करतोय आपण, एअर पुश करून पाहतो की आपण स्पेसमध्ये आहे किंवा नाही. आता आपण स्पेसमध्ये आहे. आता तो इंजेक्शनचा बोलस तयार केलेला आहे आपण, हे बघा. आता हे इंजेक्शनचा बोलस जो आहे तो आतमध्ये आपण इंजेक्ट करतोय. हे जवळजवळ 15 cc हा बोलस असतो. याच्यामध्ये 2 डेपोमेट्रॉल, झायलोकेन आणि नॉर्मल सलाईन असं आपण हे इंजेक्ट करतो. आणि याचं कसं आहे की मॅजिकल रिझल्ट म्हणजे हे इंजेक्शन दिल्यानंतर टेबलवर पेशंट पायावर उचलायला लागतो. म्हणजे हे कंबरदुखीचं आहे का गुडघेदुखी? कंबरदुखीचं. हे काय करताय तुम्ही? हे आता निडल बाहेर काढतोय. आता निडल ड्रग गेली आतमध्ये, आता बाहेर काढतोय आपण. हे बघा, आता पेशंटला आपण, हे डॉक्टर अनिल कुलकर्णी आहेत जे एनेस्थेटिस्ट देतात माझे. हे बघा, पाय वर उचलायला सांगितलंय पेशंटला, पेन नाही, काही नाही, पूर्ण 90% अगदी. हे बघा, दुसरा पाय सुद्धा वर उचलायला सांगितलंय 90 डिग्रीज पर्यंत अगदी. पण मग ह्यांचा पाय कुठपर्यंत जात होता आणि आता किती फरक पडलाय आहे सांगतो. हे आता हे एवढा स्वतःहून उचलतायत त्या, पूर्वी त्यांना उचलणं जमत नव्हतं, ते स्वतःहून उचलतायत. आणि हे साधारण किती वेळात थांबतं पेन वगैरे? मॅडम, त्याच्यामध्ये झायलोकेन असतं. आणि तुम्हाला वेळ किती लागतो हे सगळ्या प्रोसिजरला? 15 मिनिटं. कारण ते करून पूर्वी आम्हाला बराच वेळ करून आम्ही आता एक्सपर्ट झालो. 15 मिनिटामध्ये हे प्रोसिजर आटोपतं आणि पेशंट अगदी म्हणजे घाबरतो किंवा दुखत नाही पेशंटला. तर हे आहे. आता हे पुढचं कसं आहे की हे माझं प्रेझेंटेशन असं आहे की वैद्यकीय शास्त्र पुढे जात आहे. MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे, हे वैद्यकीय शास्त्र नाही. वैद्यकीय शास्त्र तपासणी, इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन, ऑस्कल्टेशन, हे बेसिक आहे. क्लिनिकल डायग्नोसिस तेच सर्व महत्त्वाचं आहे. आणि आपल्या जे आमचे जुने म्हणजे फिजिशियन्स होते त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन नाव कमावलं आहे. ते ऑस्कल्टेशनने सांगायचे की या ठिकाणी इथं कॅव्हिटी आहे, एक्सरे पाहून घ्या. ते इंग्लंडच्या लोकांना शिकवायचे. आणि आता सध्या आपण त्याच्या मागे लागलो. तर त्याच्यावर विसंबून न राहता आपण मॅक्झिमम क्लिनिकल याच्यावर भर दिली पाहिजे, असा हा माझा आग्रह आहे. मी मधून न्यूजपेपरमध्ये किंवा आर्टिकल लिहित असतो. पण दुसरं असं, भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये काय सांगितलं, न धरी शस्त्र मी हाती, गोष्टी सांगील युक्तीच्या चार. सर्जन म्हणजे फक्त सर्जनच नाही, त्यांनी दुसऱ्या सुद्धा युक्त्या करून बिना शस्त्रक्रियेने सुद्धा रुग्ण बरा होऊ शकतो, हे आपण पाहायचं. म्हणजे थोडंसं तुम्ही डॉक्टरचं हे करता. नाही, आपलं हिंदू जी संस्कृतीचं जे ज्ञान आहे हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. विचार करायला उद्युक्त करते. पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिल्यानंतर त्यांनी प्रसाद मागितलाय पसायदानमध्ये की बाबा सर्व जग सुखी राहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात. हा आपला मनका आहे. आणि
ह्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. हो हो, हे बघा, हा मणका सरकलेला आहे. या पेशंटला सर्जरी सांगितली होती. पण आता पेशंट गेला, एक्सरे काढल्यानंतर दिसतंय ना तुम्हाला, मग न्यूरोलॉजिकल डेफिसिट आहे की नाही तेवढ्यावर थांबून पेशंटची परिस्थिती पाहिजे की बाई तू 2-5 हजार रुपये खर्च करणार आहे का, आणि नंतर MRI करणार आहे, तू सर्जरी करणार आहे का, नाही ते विचारायचं. जा तू MRI करून घे. हे बघा, हा MRI काढला. हां, MRI केल्यानंतर तू सर्जरीला किती 1-1.5 लाख रुपये खर्च येईल. गॅरंटी आहे का त्याच्यानंतर? आणि नंतर ती अपंग झाली तर कोण पाहणार गेलं? तर तुमचं म्हणणं असं आहे की न्यूरो ह्याच्याकडे जर वळत असेल तर मग त्याचा विचार करायला हरकत नाही, कारण हा इमर्जन्सी आहे आणि त्याला मग पर्याय नाही. परंतु हे मग ह्या पेशंटला आम्ही हे बघा असं इंजेक्शन देतो एपिड्युरल स्पेसमध्ये. नंतर ही ट्रॅक्शन मशीन आहे, ही अमेरिकेमध्ये अवेलेबल आहे, आपल्या इथं चालत नाही, कारण आपल्या इथे सर्व सर्जरीचंच सुरू आहे आपल्याकडे. हे बघा, या पेशंटला आपण असं ट्रॅक्शन देतो आणि हाताने वर ओढायला लावतो त्याला, की कारण काउंटर ट्रॅक्शन पडून हे होतं. हे बघा, विकनेस आहे का हे टेस्ट करतो आपण, सेन्सेशन आहे किंवा नाही हे पण पाहतो, आणि हे बघा पेन आहे किंवा नाही हे पण पाहतो, स्पाझम आहे का ते पाहतो, पेशंट वाकू शकतो की नाही हे पाहतो. हा 20 वर्षापूर्वी मी ऑपरेट केलेला पेशंट आहे. डॉक्टर, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आजचा जो कार्यक्रमाचा आपल्याला जर आढावा घ्यायचा झाला तर प्रत्येक डॉक्टरनी सुद्धा थोडंसं काळजीपूर्वक ऑपरेशनबद्दल सजेस्ट करावं, आणि पेशंटला सुद्धा काहीतरी थोडीशी माहिती जी आज तुम्ही दिली आहेत की त्याच्यानी ते जाऊन निदान 2 शब्द बोलू शकतात डॉक्टरशी. एकदमच सर्जरी करायची म्हटल्यावर घरी येतात आणि निर्णय घेतात, त्याच्याऐवजी वेगळे काही पर्याय उपलब्ध आहेत. अशा सुद्धा पर्यायांचा नक्की अवलंब करावा असं तुम्ही म्हणाल का? अगदी अगदी असंच. आणि आपण स्वतः निर्णय, डॉक्टरांनी सुद्धा आर्थिक परिस्थिती काय आहे पेशंटची याचा विचार करायचा. आणि जर आर्थिक म्हणजे उठसूट काहीतरी सांगण्यापेक्षा याच्यातून, आणि तरुण जरी आहे तुम्ही तर सर्जरीकडे जास्त ओढू नका. आम्ही आमच्यासारखे वयस्कर झालो, आमचे केस पांढरे झाले, हे सर्व करता याचा पुढच्या लोकांनी याचा फायदा घ्यावा, आणि विना शस्त्रक्रिया आपण उपचार देऊ शकतो याचा विचार करावा. बरोबर आहे. हे जे तुम्ही सांगितलं आज, त्याच्यावरून मला असं वाटतं की निदान प्रेक्षकांच्या मनामध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत एवढं तरी एक थोडंसं ठासून भरलं तरी पुष्कळ झालं. अगदी अगदी. आज तुम्ही आलात आणि हॅलो सखी मध्ये खूप प्रेक्षकांना उपयुक्त अशी माहिती दिली, त्याच्याबद्दल हॅलो सखी तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. माझा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचला त्याबद्दल दूरदर्शनचे मी आभार मानतो. तुम्हाला हाच कार्यक्रम असा नाही, पण आमचे बरेचसे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ह्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा उत्सुकता असते. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही अपेक्षा करत असतो, तेव्हा प्रतिक्रियेसाठी तुम्हाला देते पत्ता. जरूर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. पत्ता असा आहे: निर्माता हॅलो सखी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तेव्हा ह्याच्यावरती प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. धन्यवाद. अशा मंचावर हा विषयाला प्रॉमिनन्स मिळणार आहे या अवॉर्डच्या निमित्ताने. सह्याद्री जे बालपणापासून आम्ही बघत आलेलो आहे त्याच चॅनलचा आपल्याला तो पुरस्कार मिळणं महाराष्ट्राकडूनच तो गौरव असं मला वाटतंय. कर्तृत्व माहीत असतं पण ती महिला माहीत नसते, त्याचा चेहरा माहीत नसतो, आणि तो चेहरा माहीत करून देण्याचं काम हिरकणी पुरस्कार करतो. हिरकणी पुरस्कार प्रसारण 16 मार्च दुपारी 3:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तुला माहितीये का, पुष्कर छत्री तिथे सिनेमाचं शूटिंग करतोय. मग काय झालं? पुष्कर छत्री फक्त सिनेमाचं शूटिंग करतात, आपल्या स्मार्ट सुनबाईचं शूटिंग कधी करणार? 1 मिनिट. काय माझ्याबद्दल बोलणं चाललंय? पुष्कर श्रोत्री येत नाही काय?
अरे आबरा जादूची कांडी घेऊन आलेलो आहे. माझ्याबद्दल अनेक तक्रारी आहेत ना तुमच्या. मी शूटिंग मध्ये बिझी आहे म्हणून मी स्मार्ट सुनबाईचं शूटिंग करत नाही. पण ही बघा स्मार्ट सुनबाईची आमची दूरदर्शनची टीम मी घेऊन आलेलो आहे. आणि आता आपण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि रविवारी रात्री 10 वाजता खेळणार आहोत आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरती तुमचा आवडता खेळ ज्याचं नाव आहे स्मार्ट सुनबाई. सह्याद्री जे बालपणापासून आम्ही बघत आलेलो आहे त्याच चॅनलचा आपल्याला तो पुरस्कार मिळणं महाराष्ट्राकडूनच तो गौरव असं मला वाटतंय. हिरकणी पुरस्कार प्रसारण 16 मार्च दुपारी 3:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. हिरकनी माना जाता है प्रेशियस स्टोन एंड दैट इज डायमंड. सह्याद्री वाहिनी को हम अभिनंदन करते हैं जो हमें चुना गया है. हिरकणी पुरस्कार प्रसारण 16 मार्च दुपारी 3:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. संगीत, स्पर्धा, मैंने पूछा चांद से मेरे सपनों के. दूरदर्शन खास करून जे हौशी कलावंत आहेत त्यांना गायक बनवण्याचा प्रयत्न करतोय आपण. पप्पा सांगा कुणाचे. मनोरंजन, तुमच्यासाठी तुमच्यातल्याच प्रतिभावान गायकांनी रंगवलेला हा खेळ. एक चिमणी